या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। दिनांक 2 जुलै 2025 रोजी दुपारी 2:30च्या सुमारास मौलाना आझाद चौक, नई जिंदगी, सोलापूर येथे फिर्यादी नामे सोहेल रमजान सय्यद यांनी यातील आरोपींना दिलेले हात उसने पैसे परत मागितले असता त्या कारणावरून यातील आरोपी नामे जाफर शेटे, टिपू सालार, फैजल साराल, पापड्या, अक्रम पैलवान आणि त्यांच्यासोबत असलेले इतर 3 ते 4 इसम यांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच फैजल सालार याने फिर्यादीस मैं इधर का भाई हूँ, कोई आगे आया तो उसे खलास कर दूंगा असे म्हणून चाकूच्या सहाय्याने धमकावले। तसेच नमूद आरोपींनी या ठिकाणी दहशत निर्माण केल्याने तिथे जमलेले लोक घाबरून पळू लागले। त्यावेळी तेथील दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून घेतली। तसेच तिथे राहणारे रहिवासी यांनी देखील आपापली घरे बंद करून घेतली। त्यानंतर फैसल सालार याने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या पोटात खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने त्यांचा डावा हात आडवा घातला, त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने ते खाली पडले। यावेळी वरील सर्व इसम हे तिथून पळून गेले। याबाबत फिर्यादीने फैजल सालार राहणार विजापूर वेस्ट, मुल्लाबाबा टेकडी, सोलापूर, जाफर शेटे राहणार पेंटर चौक, सोलापूर, टिपू सालार राहणार विजापूर वेस्ट, मुल्लाबाबा टेकडी, सोलापूर, पापड्या अँब्युलन्स चालक, अक्रम पैलवान राहणार विजापूर वेस्ट, सोलापूर आणि त्यांच्यासोबत असलेले 3 ते 4 इसम यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून MIDC पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 109, 189(1), 189(2), 189(4), 191(1), 2, 191(3), 190, 351(2), 3, 49 सह भारतीय हत्यार कायदा कलम 425 सह फौजदारी सुधारणा कायदा कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 3, 135, 142 प्रमाणे गुन्हा रजिस्टर झाला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी फैजल अब्दुल सलीम सालार, जाफर मोहम्मद युसुफ शेटी, सईद उर्फ टिपू अब्दुल रहीम सालार, अनीस अहमद उर्फ पापड्या, रियाज रंगरेज, अक्रम उर्फ पैलवान, कय्यूब सातखेड, वसीम उर्फ मुखरी अब्दुल रहीम सालार यांनी मागील 10 वर्षात 2015 ते 2025 या कालावधीत संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य या नात्याने स्वतःचे अथवा टोळीचे अवैध आर्थिक फायद्यासाठी परिसरात वर्चस्व कायम राखण्यासाठी हिंसाचाराचा वापर करून 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेले खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गुन्ह्यातील नमूद आरोपी, गंभीर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे यांसारखे 7 दखलपात्र गुन्हे केले असून सदर गुन्ह्यातील नमूद आरोपी हे एकाच टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी 21 जुलै 2025 रोजी सालार टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 312, 3234 प्रमाणे कलम समावेश करण्यास पूर्व परवानगी दिलेली आहे। त्यानुसार सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 312, 3234 या कलमांची म्हणजेच मोक्का कायद्याची वाढ करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, सोलापूर शहर हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।